राहुरी तालुक्यातील सातरळ ग्रामपंचायतीतील कंत्राटी लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलंय. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाच्या पुढील अनुदानाचा हप्ता मंजूर करून देण्यासाठी 20,000 रुपयांची लाच स्वीकारताना ही कारवाई केली गेली आहे. तर या प्रकरणामध्ये ग्रामविकास अधिकारी आणि कंत्राटी अभियंत्यालाही आरोपी करण्यात आला असून तिघांवर राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये सातरळ ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी हैदर याकूब पटेल आणि कंत्राटी लिपिक ज्ञानदेव मोहन डुकरे आणि कंत्राटी अभियंता सचिन हौशीराम ब्राह्मणे यांच्यावर ही कारवाई केली गेली आहे. तक्रारदाराला 2023 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालं होतं. पहिला आणि दुसरा हप्ता मिळाला, तर उर्वरित अनुदानाचे हप्ते मंजूर करून देण्यासाठी मदत करण्याच्या मोबदल्यात 20,000 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली गेली. त्यानंतर आज कंत्राटी लिपिक ज्ञानदेव डुकरे यानं तक्रारदाराकडून 20,000 रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकानं त्याला ताब्यात घेतलंय. या व्यवहारासाठी कंत्राटी अभियंता सचिन ब्राह्मणे यांनी डुकरे यास प्रोत्साहन दिल्याचा आरोपही एसीबीनं केलाय. पोलीस निरीक्षक सविता तांबे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली गेली आहे.